राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यातील पैशांतून कुणी घरभाडं भरलं, कुणी हेलिकॉप्टरचं बिल भरलं, इतकंच नव्हे तर कुणी चक्क ब्युटी पार्लरचंही बिल फाडलं, असा सनसनाटी आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला आणि राजकीय वर्तुळात एकच गहज बुडाला। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमुळे आता साऱ्या महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे। ब्युटी पार्लरचा खर्च पक्षनिधीतून भागवणारी ती राष्ट्रवादीची महिला नेमकी आहे तरी कोण? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुसता सावळा गोंधळ सुरू झालाय। गेल्या काही दिवसांपासून पक्षात अंतर्गत नाराजी नाट्य देखील सुरू झालंय। कुणी पक्ष सोडून गेलंय, कुणी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव पदाचा उल्लेख न केला गेल्यानं नाराज झालंय, तर कुणीतरी बाहेरच्या पक्षातलं पुढे येऊन राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी पक्षनिधीवर कसा डल्ला मारला हे भर पत्रकार परिषदेत सांगत पक्षाचे वाबाडे काढतंय। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली। रोहित पवार म्हणाले की आम्ही जे काही ऐकलंय त्यानुसार पक्षातील काही नेत्यांकडून वैयक्तिक कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनिधीचा गैरवापर करण्यात आलाय। आता कसा गैरवापर झाला याची रोहित पवारांनी यावेळी कुंडलीच मांडली। पक्षाच्या बँक खात्यातून कुणी आपलं घरभाडं भरलं, कुणी खासगी कारणासाठी वापरलेल्या हेलिकॉप्टरचं कोट्यवधी रुपयांचं बिल याच बँक खात्यातून चुकतं केलं, तर कुणी आपलं ब्युटी पार्लरचं बिल देखील बँक खात्यातून भागवलं। यानंतर रोहित पवारांनी तर आणखी एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती दिली। रोहित पवार म्हणाले या सर्व गोष्टी अजित पवारांना माहीत पडल्यानंतर ते प्रचंड संतापले आणि त्यांनी या गोष्टी बोलूनही दाखवल्या। आता मात्र पक्षाची सर्व सूत्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आपल्या हातात घेतली असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे पदाधिकारी आणि खजिनदार ही गोष्ट करणार नाहीत अशी अपेक्षा आहे, असा टोला देखील रोहित पवारांनी यावेळी लगावला। त्यानंतर रोहित पवारांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे वळवला। राजकारणात अनेकदा स्वार्थ महागात पडतो। पवार साहेबांसोबत जे काही मोठे नेते होते त्यांना साहेबांनीच ताकद दिली होती, तेच नेते नंतर साहेबांची साथ सोडून अजितदादांसोबत गेले। त्यांनी अजितदादांनाही त्रास दिल्याची चर्चा असल्याचं रोहित पवार म्हणाले। खरं तर अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची गरज होती, पण तिकडं वेगळंच राजकारण सुरू झालं। पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला। तुम्ही इतकं स्वार्थी वागाल तर तुम्हाला न्याय कसा मिळेल असा सवालही रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला। राष्ट्रवादी पक्षात सुरू असलेल्या नाराजी नाट्यावरही त्यांनी भाष्य केलं। आम्ही त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीची नवीन यादी पाहिली, ज्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना महत्त्वाची पदं दिलेली नाहीत। याचा अर्थ राहिलेली पदं ही खूपच छोटी आहेत, त्यामुळे या नेत्यांचं डिमोशन झालंय अथवा त्यांना साईडलाईन करण्यात आलं असावं असं म्हणायला वाव आहे। अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मी त्याबाबत फारसं बोलणार नाही असं म्हणून त्यांना ज्यांच्याविषयी जे काही बोलायचं होतं ते मात्र ते बोलून गेले। एकूणच काय तर एका दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांचे तिसऱ्याच पक्षातल्या एका नेत्यानं भर पत्रकार परिषदेत वाभाडे काढून राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला फोडणी दिली। पण त्यातही अधोरेखित करणारी गोष्ट ठरली जिच्यावर सर्वात जास्त चर्चा होतीये, आणि ती म्हणजे आपली ब्युटी पार्लरची बिलं पक्षाच्या नावावर फाडणारी ती राष्ट्रवादीतली महिला आहे तरी कोण? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।